यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेला आहे आणि 3 क्षेत्ररक्षकांमधून हा बॉल सीमा पार फरार चौकार. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, तिथून तो बॉल फसला. हा बॉल देखील ऑन साइडलाच खेळला आहे. क्षेत्ररक्षण वा युवा खेळाडू आहेत, परंतु व्हॉट एफर्ट्स. एक युवा खेळाडू किंवा यंग खेळाडू, शालेय जीवनातला खेळाडू, परंतु या खेळाडूने दाखवून दिलं की मैदानामध्ये एक एक धाव आमच्यासाठी किती महत्वाचे आहे आणि संघासाठी खूप चांगलं योगदान दिलं जात आहे. किरण निकम, छोटा पॅकेट बडा धमाका. यावेळेसचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये, यावेळेस लेफ्ट हँडेड. लगातारचे दोन्ही बॉल दोन्ही युवा खेळाडूंनी थांबवलेत आणि या खेळाडूंनी सांगितले की येणारी अमृतवाडी प्रीमियर लीग आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. हा बॉल पुन्हा एकदा वा व्हॉट एफर्ट्स यार. किरण दिल जितल्या, छा गए गुरु. हा बॉल ऑन साइड आडव्या बॅटने खेळला आहे आणि हा बॉल चाललाय आर पार सीमा पार फरार. बॅट्समन कॅटेगरी मध्ये आपण जर पाहिलं तर अभय यांच्या बॅटमधून हा सौरभ आणि सौरभ यांच्या बॅटमधून हा चौकार. आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉनचा जबरदस्त ब्लास्ट. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. इथं एफर्ट्स कमी पडले, कारण ज्या प्रकारे आपण पाहतो या आधीचा बॉल चौकार गेला, तिथं क्षेत्ररक्षकांकडे कोणताही पर्याय नव्हता, परंतु इथं तुम्ही बॉल थांबवू शकताय आणि अशा परिस्थितीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या आधीच्या मॅच मध्ये एक एक रन किती महत्वाचे हे महालक्ष्मी स्ट्रायकर संघाला समजलं, किंवा या आधीच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे मॅच रंग बदलत असते. त्यामुळे क्षेत्ररक्षण जमेची बाजू आहे. धाव फलकावरती धावा आहेत 15 धावा. मसाला चहा, खऱ्या अर्थानं सुप्रसिद्ध चहा आणि लौकिक गायकवाड यांच्या माध्यमातून अमृतवाडी प्रीमियर लीग साठी सगळ्या प्रेक्षकांसाठी मसाला चहाची सोय केली आहे. मनापासून धन्यवाद. अभय शिर्के आयकॉन बॉलर. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटची बॉटम एज घेतली, तिथंच बॉल फसला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तीही थांबवली. डॉट बॉल. हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चुकीला माफी नाहीये माफी. 4 धावांसाठी दिल गलती कर बेटा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, त्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकांनी बॅकअप चांगला दिलाय. एक सिंगल मिळते. बॅकफुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मिळते. लगातारच्या ज्या सिंगल आलेल्या आहेत त्या महत्वाच्या जरूर आहेत, परंतु अभय शिर्के यांच्या गोलंदाजीने कमाल करून दाखवलेले आहे. एक चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर या खेळाडूनं चांगल्या प्रकारचे बॉल हाताळलेले आहेत. त्याच रिजन मध्ये यावेळेस चांगलाच प्रकारे तो बॉल थांबवला गेला. मिसफिल्ड आणि मिसफिल्ड मध्ये 2 धावा कंप्लीट. 1 से भले 2. एक एक धाव महत्वाचे आहे. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. इथं मैदानामध्ये कष्ट घ्यावे लागतील दोन्ही टीमला. हा स्ट्रोक समोर केला, गॅप मधून बॉल फरार. स्ट्रोक चांगला होता, ओव्हर पिच बॉल होता. त्या बॉलला डीप लॉंग ऑन मध्ये सौरभ. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई आणि सौरभने ही लढाई जिंकली. चौकार मैदानामध्ये पाहायला मिळालाय. 27 धावा धाव फलकावरती. 27. सुशांत बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत आणि पहा क्रिकेट खऱ्या अर्थाने किती इम्पॉर्टंट आहे. 2 दिवसापूर्वी सुशांत यांचं लग्न झाले आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत आपल्या टीमसाठी. क्रिकेटची आवड आणि क्रिकेटसाठी किंवा आपल्या टीम ओनरसाठी संघासाठी मैदानामध्ये देखील त्याच प्रकारचं योगदान.
पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेरून आउटसाइड दी लेग स्टंप, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. लगातारचे 2 बॉल, दोन्ही बॉल या ठिकाणी आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर. पहिली मॅच लो स्कोरिंग होती. पहिल्या मॅच मध्ये अंदाज दोन्ही संघ घेत होते, परंतु या मॅच मध्ये तुम्ही जर पाहिलं तर धावफलकाला आकार आलाय किंवा धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न झालेला आहे. 30 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. हाही बॉल चाललाय लेग स्टंपच्या बाहेर. तिसरा बॉल अवांतर धाव येते. हा स्ट्रोक चांगला आहे, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण अभय शिर्के. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय, गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न होता. एक करारा प्रहार पाहायला मिळतोय, चौकार वसूल केला जातोय. अभिषेक पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळतोय. हा बॉल लाईन चांगली आहे, डॉट बॉल येतोय. हा स्ट्रोक खूप चांगला होता, गॅप मधून पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर अभिजित आहेत, अभिषेक आहेत आणि स्ट्राईक वरती सौरभ आहेत. दोघांची जोडी चांगली आहे. स्ट्राईक वरती नॉट आउट 41 धावा. तीन षटकांच्या अखेरीस 41 म्हणजे धावफलकाला खूप चांगला आकार आणलाय. येणारे 6 बॉल आहेत, 18 बॉल मध्ये 41 म्हणजे स्ट्राईक रेट जर पाहिला ना. किरण निकम राऊंड द विकेट साठी आलेत, राईट आर्म ओव्हर द विकेट साठी. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक थांबवण्याचा देखील प्रयत्न झाला, परंतु दमदार स्ट्रोक ऑन साइडला. अभिषेक यांचा जबरदस्त शॉट. शंभू या नावानं परिचित असणारे खेळाडू. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये लगातारचा दुसरा 2 बॉल आणि 2 पॉवरफुल ब्लास्ट. 49 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिल्या अर्धशतकाच्या प्रतीक्षेमध्ये एपीएल मध्ये आपण पाहतोय अभिषेक बॅटिंग मार्क वरती आहेत. हा बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल आणि पहिला अर्धशतक. अमृतवाडी प्रीमियर लीग मध्ये 50 धावा पूर्ण होत आहेत. खूप चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. फौजी फायटर्स. हाई बॉल गॅप मधून अभिषेक यांचा तिसरा खणखणीत फटका. किरण यांच्यावरती आक्रमण चढवलंय. 54 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. खूप चांगला स्कोरबोर्डला आकार आणला गेलाय. दोन्ही खेळाडू नॉट आउट मैदानामध्ये. फौजी फायटर्स या संघानं फौजीची ताकद दाखवलेली आहे, फाईट दाखवलेली आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. हा बॉल आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळाय, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. एक तर सिंगल कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये पाहायला मिळाली. 2 धावांच्या साथीनं फौजी फायटर्स पूर्ण करतोय धाव फलकावरती 60 धावा. 24 चेंडू आणि 61 धावांचं एक मोठं लक्ष. 24 बॉल आणि 61 धावांचं लक्ष आहे. जबरदस्त नॉट आउट खेळी पाहायला मिळते. यानंतरच्या दोन्ही टीम्स कैलास 11 आणि बाजी वॉरियर्स. कैलास किंग्स 11 कॅप्टन
आणि संघमालक श्रवण बांदल आणि आयकॉन प्लेअर स्वप्नील शेवते. तर बाजी वॉरियर्स या संघाचे संघमालक आहेत अभिजित बांदल, ॲडव्होकेट अभिजित बांदल आणि संघाचे आयकॉन रितेश बांदल. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, लगेच टॉस करणार आहोत. सन्मान्य संतोष शिर्के यांना विनंती, आपण टॉससाठी लगेच या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. संतोष शिर्के यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. कैलास किंग्स या संघाचे आयकॉन स्वप्नील शेवते उपस्थित आहेत. तर समोर जर पाहिलं तर बाजी वॉरियर्स या संघाचे देखील टीम ओनर अर्थात आयकॉन रितेश बांदल हे देखील उपस्थित आहेत. टॉस केला जातोय सन्मान्य संतोष शिर्के यांच्या शुभ हस्ते. कैलास किंग्स या संघाने टॉस जिंकलाय. स्वप्नील शेवते लगेच डिसिजन कळवा. मॅच स्टार्ट होते. 61 धावांचं लक्ष. बिग फाईट. पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक खेळलाय आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. किरण बॅटिंग मार्क वरती. हा खेळाडू या प्रकारे आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये भूमिका बजावली आणि आता खूप महत्वाची मॅच आहे. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. तितकं जबरदस्त क्षेत्ररक्षण. अमित यादव बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट साठी अमित. हा स्ट्रोक देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहा फिल्डिंगची बाजू मजबूत असणं गरजेचं आहे आणि तीच फिल्डिंगची बाजू पहिल्या षटकामध्ये तरी चांगली पाहायला मिळते. स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये होता बराच काळ. इट्स अ विकेट. अभय शिर्के बॅक टू पवेलियन. झटका, पहिला मोठा झटका. बॅकफूट वरती येऊन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. अभय शिर्के यांच्याकडे पर्याय नव्हता कारण 61 धावांचं मोठं लक्ष होतं. प्रत्येक ओव्हरमध्ये आक्रमण करण्याखेरीज कुठलाही पर्याय नव्हता. अशा परिस्थितीमध्ये स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मंदार येवले बॅटिंग मार्क वरती सज्ज झालेले आहेत. हा स्ट्रोक चांगला आहे. बॉर्डर स्ट्रोक यार. मंदार यांचा आल्या पावली खेळलेला दणदणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि स्कोर कार्ड वरती जर धावा पाहिल्या 8 धावा आहेत. एका गड्याच्या बोबगदल्यामध्ये 8 धावा धाव फलकावरती. अजूनही मॅच ऑन आहे. 18 बॉल आहेत. ओमकार निकम बॉलिंग ट्रॅक वरती. तर समोर जर आपण पाहिलं तर किरण, दोन्ही एक भाऊ आहेत आणि एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. हा स्ट्रोक फसला आहे. बडे मिया तो बडे मिया. इथं मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं थ्रो प्लस दोन धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. स्ट्रोक आडव्या बॅटनं. व्हॉट अ स्ट्रोक यार. सुपर क्लासिकल स्ट्रोक. 4 धावांसाठी.
एक सिंगल कंप्लीट केली जाते. 15 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती. हा स्ट्रोक चांगला होता, तितकं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहिलं मी. ते एक सिंगल. 61 धावांचं लक्ष आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. आपण पाहतोय 4 ओव्हरची मॅच असल्या कारणाने जर प्रत्येक बॉल महत्वाचा झालेला आहे. आडवा बॅटनं व्हॉट अ स्ट्रोक यार. किरण यांचा दर्जेदार स्ट्रोक. शेवटची ओव्हर महागडी होती आणि किरण यांना माहिती आहे तेच जी काही षटक आहे ती भरपाई काढण्याचा प्रयत्न केला जातोय. हा देखील गॅप मधून बॉल फरार. सुपर क्लासिकल बॅटिंग. लगातारचे 2 ब्लास्ट. 24 धावा 2 षटकांच्या अखेरीस. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 37 धावांचं लक्ष. अझीम बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. 12 बॉल आणि 24 झालेले आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 37 ची गरज आहे. कैलास किंग्स या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवलेला आहे. अझीम पटवेकर षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. 12 आणि 37 ची गरज. 12 बॉल 37 साठी षटक क्रमांक 3 मध्ये ही ओव्हर निर्णायक. हा बॉल पहिलाच बॉल अझीम यांच्यावरती चढवला हल्ला. मंदार यांचा देखना स्ट्रोक. 4 धावांसाठी बॉल फरार. चौकार. पुन्हा एकदा, परंतु त्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त. एक सिंगल. किरण मॅन इन फॉर्म. या खेळाडूकडून अपेक्षा आहेत संघाच्या. समोर गोलंदाज देखील तितकाच. आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 2 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 33 धावा धावफलकावरती. 9 बॉल आणि 28 ची गरज. हा स्ट्रोक फसलाय. बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. एक मिनिट कुणी काही बोलणार नाही. कुणी काही बोलणार नाही. खेळाडूला विचारू नका. पहा त्या ठिकाणी मेन स्क्रीनला पाहिलं जाईल. क्रुशल मुवमेंट मध्ये मॅच आहे. एक धाव महत्वाचे आहे. पंचांचा इशारा. इट्स अ 4 बाउंड्री. चौकाराच्या साथीने स्कोरबोर्डला आकार येईल. 7 बॉल आणि 24 ची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. पंचांचा इशारा. इट्स अ नॉट आउट. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. येणारे 6 बॉल आणि 22 ची गरज. बाजी वॉरियर्स आपल्याला विनंती आहे सीमारेषेच्या बाहेर थांबायचं. एकही खेळाडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबणार नाही. हा स्ट्रोक पहिलाच. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 5 बॉल आणि 21 ची गरज. 5 बॉल आणि 21. अजूनही मॅच ऑन आहे. हा स्ट्रोक जबरदस्त. करारा प्रहार. सीमा पार चौकार. किरण यांनी या संपूर्ण मॅच मध्ये इंटरेस्ट आणलाय. पुन्हा एकदा, परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण.
आणि एका धावेवरती थांबवलं जात आहे. आता पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये वन बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल आणि संपूर्ण सामन्यावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न किंवा संपूर्ण सामन्याचा जी काही हवा आहे ती काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे फौजी फायटर्स संघाने या ओव्हरमध्ये. स्ट्रोक फसला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. बॅटिंग युनिटमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती फौजी फायटर्सनं आणि त्याचाच फायदा किंवा मोबदला आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगलं लक्ष ठेवल्यानंतर समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथं आपण जर पाहिलं तर हा सामना फौजी फायटर्स अमृतवाडी प्रीमियर लीग मधला दुसरा सामना जिंकतोय फौजी फायटर्स. दोन्ही संघांचं मनापासून कौतुक. नेक्स्ट मॅच कैलास किंग्स प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवलेला आहे. तर समोर जर आपण पाहिलं तर बाजी वॉरियर्स 15 धावांच्या मार्जिनने ही मॅच जिंकलेली आहे.